बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांवर सुरू असलेला प्रश्नांचा भडीमार अजूनही सुरूच आहे। बीडमधल्या इतक्या निर्घृण हत्येला पोषक वातावरण तयार व्हायला पोलिसांची निष्क्रियता जबाबदार होती असं म्हणायला पुरेसा वाव आहे। पण हत्येसारखा गुन्हा घडल्यानंतर सुद्धा बीड पोलीस ढिम्म हल्ले नाहीत। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अवघ्या काही तासातील एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आणि या फुटेजमुळे पुन्हा एकदा बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आपण पाहूयात। नऊ डिसेंबर 2024 ठिकाण वाशी नाका धाराशिव। वेळ संध्याकाळी 7 वाजताची। एक काळी स्कॉर्पिओ गाडी येते। भर रस्त्यात अचानकपणे गाडी थांबते। गाडीतून 6 जण एक एक करत खाली उतरतात आणि एकाच दिशेने पळत सुटतात। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी ही तीच काळी स्कॉर्पिओ आहे ज्यामध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं आणि पळणारे हे तेच 6 जण आहेत ज्यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे। पण आता याच व्हिडिओमुळे बीड पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। पण हा जो व्हिडिओ बाहेर आलाय आणि अतिशय गंभीर आहे, याच्यात आपल्याला सांगण्यात येत आहे की मागून पोलिसांची गाडी यांचा पाठलाग करत होती। पुढे पोलीस अटक करण्यासाठी उभे होते। मग ही गाडी मध्ये थांबते आणि हे उतरून पळून जातात। याचा अर्थ यांना कळलं होतं की पुढे देखील पोलीस आहेत, म्हणजे याला सरळ सरळ टिप ऑफ म्हटलं जातं। तर यांना हे टिप ऑफ कोणी केलं हे CDR इमिडिएटली कळायला हवं। पण या सगळ्या गोष्टीचा तपास नीट होताना दिसत नाही आहे। आणि हे मी का म्हणते, कारण ह्या गोष्टी CDR येऊन त्या पोलिसांची चौकशी होणं गरजेचं होतं। आता सरळ सरळ दिसतंय हे 6 जण पळून निघाले आहेत। आता जवळपास हे 5 ते 6 CCTV फुटेज आहे। जे काम होतं पोलीस यंत्रणेचं हे CCTV फुटेज यांच्याकडे घेणं सुरुवातीला। कमीत कमी ते पळून गेलेले CCTV घेतले असते तर कळालं असतं की कुठल्या दिशेनं ते गेलेत। आता तिथून पळालेले दिसायलेत आपल्याला। आम्ही जे आमचं गाव किंवा आम्ही जे देशमुख कुटुंबीय आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो की हे CCTV फुटेज किंवा जे पोलिसांनी केलेला तपास आहे ते काय केलं आहे ते आमच्या पुढं मांडा, किंवा आम्ही हे जे CCTV फुटेज विविध प्रसारमाध्यमं पत्रकार बंधू हे जे शोधत आहेत हे काम त्यांचं नव्हतं शोधायचं। खरं तर हे त्यांनी शोधून पत्रकार बांधवाकडे द्यायचे सोडून पत्रकार बांधव हे त्यांच्याकडे देत आहेत पोलीस यंत्रणेकडं। आणि CID आणि SITकडे जे तपास दिलेला आहे पोलिसनी तोच पुढं व्यवस्थित चालू आहे। त्याच्याबद्दल ते चांगलं काम करतायत। संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम जरा नीट बघा। 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। 9 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह बीडमध्ये सापडला। 9 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता संतोष देशमुख यांचे आरोपी धाराशिवमध्ये होते। बीडमधील मस्साजोग ते धाराशिवमधील वाशी नाका हे अंतर आहे जवळपास 70 किलोमीटरचं। हे अंतर पार करायला 1 ते सव्वा तास लागतो। याचा अर्थ संतोष देशमुख यांचं अपहरण करून आरोपींनी त्यांची हत्या केली, मृतदेह टाकून दिला आणि त्यानंतर जवळपास 2 तास हे आरोपी घटनास्थळाच्या जवळपास होते। देशमुखांच्या अपहरणाची बातमी पोलिसांना फक्त काही मिनिटांमध्ये मिळाली होती। अपहरणकर्त्यांपैकी विष्णू चाटे हा धनंजय देशमुखांशी फोनवर बोलतही होता, म्हणजे आरोपीही पोलिसांना माहीत होते। गाडी रस्त्यात टाकून ज्या पद्धतीनं हे आरोपी पळतायत ते पाहता कुणीतरी त्यांचा पाठलाग करत होतं हेही स्पष्ट आहे। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर प्रमुख आरोपी सुदर्शन घुळे, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे फरार झाले। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड फरार झाला। वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला। या घटनेनंतर तब्बल 23 दिवसांनी बाकीचे आरोपी पोलिसांना सापडले। हत्येला 2 महिने उलटले आहे, मात्र अजूनही कृष्ण आंधळे फरार आहे। बीडमधून हे सगळे आरोपी पुण्याला गेले। महिनाभर पोलिसांच्या हाती लागले नाही, त्यामुळेच बीड पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला बीड पोलिसांचं कायदेशीर संरक्षण होतं। संतोष देशमुख यांच्या हत्येआधी वाल्मिक कराडसह सगळे आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जमले होते।
तेव्हाही एक पोलीस अधिकारी त्यांच्या सोबत होता. हत्येच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या SITतील पोलीस अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड सोबत फोटो होते. वाल्मिक कराड पोलिसांना अनेक प्रकरणात सूचना देत असल्याच्या ऑडिओ क्लिप्स रोजच्या रोज समोर येत आहेत. आता बीड पोलिसांचा इतिहासच इतका दैदिप्यमान असेल तर मग या CCTV मध्ये पळून जाताना दिसणारे आरोपी हे पोलिसांच्या भीतीनं पळून गेले की त्यांना पळून जायला पोलिसांनीच मदत केली, हा अंजली दमानियांचा सवाल संपूर्णतः निराधार नक्कीच ठरत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.